हां, आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही. पराशरने एक वेगळंच रिफ्रेशिंग एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आमच्यात दिली आणि आम्ही खूप छान वाईब्स घेऊन चाललोय. त्यामुळे खूप थँक्यू दादा तुम्हाला आणि मानसीताई तुला. पराशरबद्दल मला सुप्रियाकडून थोडं आधी कळलं होतं. आज पूर्णपणे अनुभव घेतला आणि खूप सुंदर अनुभव होता. आनंदही खूप झाला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ही संस्था किंवा हे पराशर नेहमी असंच छान आनंदी पसरत राहो हीच सदिच्छा. खूप वर्षांनी परत आले, पण इट वॉज अ व्हेरी हिलिंग एक्सपिरियन्स. खूप शांत, खूप पीसफुल आणि खूप मस्त दिवस गेला. जेवण तर खूपच मस्त होतं. थँक्यू सो मच. पराशरनं जगण्याचा प्रवास कसा करायचा याकडं नव्यानं बघायला शिकवलं. धन्यवाद मनोज दादा. खूप जुनं नातं. आज आपण खूप वर्षांनी मला असं जमलं की सगळ्यांना एकत्रीकरण करून घेऊन यायला. पण मयूर तू मला वहिनींना भेटता नाही आला त्याचं थोडंसं दुःख आहे. पण हिने ईशा आणि ईश्वरीने छान जेवण खायला घातलं आणि आम्हाला क्लेचं सगळं आम्ही छान केलं. मेडिटेशन त्याचं झालं आणि सगळ्यांनी म्हणजे असं एकही जण राहिलं नाही सगळ्या ओसी परिवारातलं की त्यांनी क्ले केला नाही. सगळ्यांनी अगदी प्रिंट ऑफ सायलेन्समध्ये सुरुवात केली आणि नंतर गोंधळ करत सगळं मस्त मजेमध्ये केलेलं आहे. सो थँक्यू पराशर. थँक्यू मनोज दादा. मला असं वाटलं की शहरात राहून आपण आपली मुळं विसरलोय का, की जिथून आपण सुरुवात केली होती आपली जगण्याची सुरुवात जिथून आहे ती आपण विसरलो होतो का. तर त्याची आठवण आपल्याला एक नक्की ह्या ठिकाणी येऊन पुन्हा आपल्याच मुळांची आपल्याच मातीची आठवण करून देणारी ही जागा आहे. अतिशय शांत. क्ले मेडिटेशन खूप सुंदर होतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे रिलॅक्सेशन आणि नवीन मैत्रिणी. सो थँक्यू पराशर आणि थँक्यू मनोज दादा. त्यात तुमच्या गझलचा तडका छान होता. मनोज दादा नमस्कार. मी कश्मीरा. आम्ही तुमच्या पराशरच्या इथे येण्यासाठी जो काही मानसी बरोबरचा प्रवास केलेला आहे तो खूप मनापासून केलेला आहे आणि तू मातीशी आमचं नातं परत जोडून दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि पराशर असंच वृद्धिंगत होत राहो आणि सगळ्यांना नेहमी आनंद देत राहो. धन्यवाद. खूप छान. म्हणजे जेव्हा ऐकलं होतं वेगळं जुन्नर तेव्हा असं वाटलं होतं अरे वेगळं म्हणजे काय दिसणार आहे. पण आल्यानंतरच एंट्री केल्यानंतर जसं की आपण एखाद्या आश्रमात आलो आहे अशी स्वच्छता, सुव्यवस्था, सगळ्या टीमचं अटेंडन्स, जेवणाची व्यवस्था, सरबत, चहा, मातीचे प्रकार, गाई म्हशींवरती वेगवेगळी माहिती, बदकांची माहिती, झाडांची माहिती, शेतीची माहिती, एवढं सगळं ॲट अ स्ट्रेच आम्हाला एका दिवसात कुठं माहिती मिळाली असती तर ती इथेच मिळाली. खूप छान वाटलं. थँक्यू. पराशर शांत आणि निवांत आणि प्रसन्न जागा. आल्यालाच इतकी भावली की माझ्या स्वप्नातील जागा असंच वाटायला लागलं. आणि जेवण खूप छान होतं. तुम्ही आणि मयूरनी पण खूप छान आम्हाला माहिती दिली. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू. पराशर ॲग्रिकल्चर टुरिझम म्हटल्यावरती आधी धसका घेतला होता की आपल्याला शेतीचं काहीच माहिती नाही आहे. पण इथे आल्यावरती एकदम मस्त वाटलेलं आहे. आणि ते राजा राणीची जोडी आयुष्यभर लक्षात राहणार आहे. म्हणजे आणि ती मातीची माहिती जी तुम्ही सांगितलेली आहे दॅट वॉज ऑसम. सो हॅट्स ऑफ टू यू अँड टू पराशर ॲग्रिकल्चर टुरिझम. इट वॉज ऑसम. सो 3 cheers फॉर पराशर. हॅपी न्यू इयर. भवताल प्रबंधीचा हॅपी न्यू इयर झालेला आहे. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा भेटू. तुमच्यासोबत आम्हाला मजा आली. आम्ही पण आजच्या दिवसभराचा चांगला आनंद घेतला आणि आपले जे प्लॅन घडते त्याच्यानुसार आपण नक्कीच भेटू. थँक्यू. आणि असे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रकार तुम्ही ठेवत जा. म्हणजे हे काय